The arrival of elephant Omkar in Tambose village has sparked panic among residents, with farmlands bearing the brunt of his foraging. Mission for Locals have urged the authorities to extend financial aid to the affected farmers within a month, requesting that the compensation to be provided through Chief Minister's Relief Fund. आज 5 दिवस झाले तामोशा गावान एक स्थिर तो एका जाग्यार रावला. त्यांनी जी इतली नुकसानी केलेली असा ती सांगपा सारखी ना. बऱ्याच जणांचे शेत भाताचे म्हणा तसेच आमचे पोफळी असले माड असले आणि सगळ्यात महत्वाचे केळी असलेले ह्यांच्या सगळ्यांचेर हे त्यांची नासधूस केलेली असता. हे शेतकरी जे आमचे असतात त्यांची बरीचशी त्रास झालेले असतात. सांगपाची गोष्ट म्हणजे कित्याक वन विभाग आपल्या परीने काम करता, प्रश्नच ना. म्हाकाय कळता बाबा हयसर गोंयांत त्याची फॅसिलिटी ना बाबा ते हत्ती कितें आमच्याकडे हत्ती अशें गोंयांत ना. पण सरकारान अजून कितें केलें कितें हे केला ह्याच्या बद्दल कसलीच माहिती ह्या शेतकऱ्यांक दिवंक ना. आज शेतकरी म्हणजे एकदम त्यांचे त्रास झालेले असतात. त्रास झालेत म्हणजे कितें साधारण गोष्ट म्हणजे ते सकयल वचून एक आपले ग्रास सुद्धा हाडू शकनात. गायी असतात त्यांच्यानी खंयसरले ग्रीन ग्रास वगैरे हाडचो. हे बरेचशे गोष्टी असतात. खरे म्हणजे आज आमचो जो आमदार असा पेडण्याचा असा काय ना तो खबर ना. पण अजून तरी ह्या पेडणे गावान ह्या तामोशा गावान तो खंय लोकांक दिश्टी पडूंक ना. कितले संकट आज आमच्या लोकांचेर येयलेले आहा पण ताका त्याची काही चिंता ना हे सिद्ध झालेले असा. तरी सुद्धा पालकमंत्री या नात्यान हांव सीएमाक एक रिक्वेस्ट करूंक सोदता की नक्कीच वन विभाग जो बाकीच्या गोष्टी हे सगळे काम करत असतले आणि म्हाका खात्री आसा तुम्ही त्याचेर विचारपूर्वक कितें करता असतले. पण आयज खरे म्हणजे कृषी डिपार्टमेंटान स्पेशली एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या मनशांनी येऊन ही जी नासधूस झालेली असा त्यांचे लॉसेस जाता तितले बेगीन तांकां दिवपाचे हे जावचे जेणेकरून एटलिस्ट तांकां खंय तरी एक मोबदला त्याचो मेळटलो. तण हाडपाक वचपाक मेळना असा 1-2 तास आमकां ते ह्या करता. पण केन्ना आमचो हत्ती येतलो आणि आमचेर अटॅक करतलो अशेंच आमचो विचार आसता. परतून जे आमी नवो चारो घातला गोरवांक त्याची आयज हांगा फाल्यां थंय अशें करून सगळो तांणी वाट लायिल्ली आसा. जे आमचे नुकसान हे करता पैसे जर आमकां मेळटले पण आतांची सिच्युएशन तो तण आमकां फाल्यां जाय. आमकां पैसे मेळ्ळे म्हणून आमकां ते तण तयार जावचे ना. तो मेन प्रॉब्लेम आमचो आसा. म्हणून कशें करून त्या हत्तीक आतां भायर काडपाचें काम सरकारान हाती घेवपाचें अशें आमकां दिसता. आणि गव्हर्नमेंटाचे कशें कितें आसा तर नुकसान जाता पळय आमचे ते तितलो आमकां मोबदलो दिना. एका पोपळी मागीर 300 रुपया दिता. 300 रुपया ती व्हडली पोपळ एका 300 रुपयात वयर जातली काय सांगा म्हाका. एक वर आमचे भाताचे शेतीचे नुकसान झाले 25,000 आमकां खर्च जालो तर एक 700-800 रुपये आमकां गव्हर्नमेंट दिता. हे कितें करता गव्हर्नमेंट. शेतकऱ्यांक करता ते पळयना गव्हर्नमेंट. बाकीच्यांका कशें करता तेंचे उद्घाटनां करपाक भरपूर पयसो आसा सगळे. पण शेतकऱ्यांका तांकां दिताना ते कवडी मूल भावान किंमत दितात. आता काल आमचे गावात पावस अचानक लागलो गावात गेले आमचे भात भिजले. आमकां 2 नाही तर 3,000 रुपये स्क्वेअर मीटर मागे दितात. हे कितें सरकाराकडे मागपाचे. आता ह्यो हत्ती काल आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळे आयले त्यांना सांगले बाबा ह्या हत्ती कितें तरी करा. ते सांगतात ना जातलो ते आपले वन विभागाचे अधिकारी रात्रंदिवस हांगा ठाण मांडून वचतात. पण काय उपयोग आसा त्याचा. ह्या वाटेन त्या वाटेन ते सुटली बॉम्ब लायतात आणि त्यांना धावडतात हत्तीच्या. परतून तो हत्ती लोकांच्या बागायतीत वयता त्यांची नासधूस करता. तेका लागून हांव इतकंच मागता की हत्ती बेगिना बेगीन व्हरपाचें तेंच्यानी आपल्या गांवांत. आयज आमकां मेन म्हटल्यार गव्हर्मेंटा कडेन हांव इतलेंच मागता की जाता तितल्या तुवें जी फॉरेस्टाचे 30 लोक हाडून दवरल्या 30 लोक हाडून ते आपल्या परीन आपलें काम करता ना अशें न्हू. पण हत्ती आसा तो ह्या दिकीत आसा तसोच आसा. लोकांचे आतां हे शेतांतले लोक डेली वयत ते तांकां वचोंक मेळना. लोकांची आतां ही अनिशा आहा तेची स्वताची डेरी आसा ती 4 गायी आसात. तरी पाटलांची आमची आसा तेंचे गायो आसात. ते खंयच्यान वयतले खंयच्यान चारो हाडटले. तेंचे गाय आतां दीस रात बॉम्ब मारता की तांकां खावंक मेळना म्हणून. खावंक मेळना आमी भायर वयतले जाल्यार वन विभाग अधिकारी आमकां वचोंक दिना. तेंचे बरोबर की आमी वचून आमच्यार तेणी अटॅक केलो जाल्यार कितें. आनी आयज अशी म्हणजे आयज संडे अशी दनपार अशी गोश्ट जाली की तेणें गांवांत घुसपाचो प्रयत्न केलो आमच्या लोकांनी आनी तेणी मेळून तांकां आडयला. पण अशेंच सिच्युएशन रावलें जाल्यार तो फाल्यां बी गांवांत वयतलो. गांवांत जर हे जर जाल्यार लास्ट मागीर आमकां वन विभाग आनी सरकाराक सायडीक दवरून आमकां ती यंत्रणा आमच्या हातान घेवची पडटली. लोकांक भायर सरचें पडटलें. 1-2 जाण मरतले तेन्ना सरकार येतले काय कितें येतले तें म्हाका कळना. आयज लोकांची एकदम अशी हालत जाल्या की भुरगीं आसा स्कॉलान वयतलो ती सुद्दां भायर वचोंक सांगना कित्याक अरे गांवांत हत्ती येयलो म्हणटा. आनी गांवाचे आमचे कोरोना टायमार आमची घरांतल्यान भायर सरनासली. तशी कोरोना पेक्षा ही आनी भयंकर स्थिती आमच्या गांवांत आतां निर्माण जाल्या की लोक घरांतलो भायर सरना कित्याक अरे हत्ती भायर येता रातचो.
ह्यो सडात तर सरकारान जाता तितलो बेगी प्रयत्न करपाचो. पंचायत तर आमचे मेंबर सरपंच बी आमचे बऱ्यापैकी काम करताना असं लक्ष दिताना अशें पण वयरसून सरकारी यंत्रणा म्हणटा ती कोणाक म्हाका दिसता सीमांक घ्या हांवें रिक्वेस्ट करता जाता तितले बेगी तेणी हें करपाचें नाल्यार अशेंच उरलें जाल्यार म्हाका दिसता आयज तर तो गांवांत घुसपाचो तेणी प्रयत्न केल्लो 100% तो अटॅक करतलो अटॅक केलो जाल्यार तेजी सर्वस्वी जबाबदारी सरकार आसतली. रातच्या टायमार तो गांवांत डेप्युटी घुसतलो. कलेक्टर हांगा येतात आनी ते कितें सांगता तुमी म्हणटा अशें जमानाका आमकां पयलेच दीस हत्ती येयल्लो आमकां खबर ना गांवांत हत्ती येयलो तो आमी मातशी थंय पळोवपाक म्हणजे कितें जालां हत्ती कारण म्हाज्या मिस्टरान सकाळी गाडी सोडलेली तो सकाळी आसा आनी हत्ती सोडून आमी हांगासर अशें पळयता तो डेप्युटी कलेक्टर येयलो ना तुमकां कितें म्हणटा ग्रामस्थान म्हणटा आमी हे घालता आमकां FIR नोंद करा म्हणून सांगता तो तेची वन विभागाचे जे अधिकारी येतात ना त्यांना वाट कोण आम्ही लोकलच दाखवतलो ना त्यांना खबर आसा हत्ती हांगासर आसा तो खंयच्या वाटेन वयतलो तो आणि कलेक्टर सांगता की त्यांच्यावर FIR घाला म्हणून सांगता. आता कलेक्टर हांगा रावलो काय 4 दीस जालो पहिले दीस येऊन सांगला कलेक्टरने FIR घाला म्हणून आता कलेक्टर आहे ना आमदार आहे ना आणि कोण आहे ना CM आहे ना आता आपल्या गावातले मनीस आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ते इथलेच काही ते काम करतात.